माणूस सवयी बनवतो, परंतु नंतर त्या सवयी माणसाला बनवतात किंवा घडवतात. खरं तर चांगल्या सवयी स्वतःला लावणं किंवा स्वतःच्या मुलाला लावणं हे तर उद्दिष्ट असतंच, पण त्याचबरोबर कळत नकळत लागलेल्या चुकीच्या किंवा वाईट सवयी कमी कशा करता येतील आणि त्या स्वतःतून कशा घालवता येतील हाही प्रश्न अनेकांना येतो. हे पुस्तक या दोन्ही प्रकारच्या सवयींवर भाष्य करेल. खरं तर हे पुस्तक फक्त लहान मुलांसाठी नाही आहे, हे आपल्या सगळ्यांसाठी आहे. लहान मुलं एक निमित्त बनतील, त्यांना सवयी लावता लावता आपणही आपल्या स्वतःचं अवलोकन करू, स्व-अवलोकन करू, ज्यामुळे कुठल्या सवयी जास्त अधोरेखित करायच्या, कुठल्या सवयी पुसट करायच्या हे ठरवणं आपल्याला सोपं जाईल. या पुस्तकात सवयींची चर्चा आहेच. प्रत्येक सवय ही काय देऊन जाते हे पुस्तक सांगेलच. त्याचबरोबर ही सवय कशी लावायची हे आपण पायरी पायरीने समजून घेऊ. सर्वात महत्त्वाचं, एखादं मूल आपल्याकडून कशी सवय लावून घेईल यावरही विचार करणं आवश्यक आहे. एक लहानशा उदाहरणावरून समजून घेऊ. एका शाळेत एक टीचरने मुलाच्या हातात उत्तरपत्रिका दिली. मुलाने उत्तरपत्रिका सहज बघितली. उत्तरपत्रिकेच्या मागच्या बाजूला त्या शिक्षिकेने एक लाल अक्षरात शेरा दिलेला होता. तो त्या मुलाला वाचता येईना. नक्की या शिक्षिकेने, या टीचरने काय लिहिलं आहे, विचारू की नको अशा संभ्रमात असताना हळूहळू तो मुलगा त्या टीचरकडे गेला. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेत त्या टीचरला त्यांनी विचारलं, मॅडम, तुम्ही माझ्या उत्तरपत्रिकेत मागच्या बाजूला शेरा लिहिला आहे ना, तो काय आहे? टीचरने पटकन त्याच्या हातातली उत्तरपत्रिका ओढून घेतली आणि जोरात ओरडून सांगितलं, इथं लिहिलंय अक्षर सुधारावे. अर्थ कळला? काय कळलं? काय कळलं? इम्प्रूव्ह हँडरायटिंग. पण त्याला ते वाचता आलं नाही. मुलगा शांत झाला. तो एकदा त्या टीचरकडच्या अक्षराकडे बघायला लागला, एकदा टीचरकडे बघायला लागला. मला सांगा, तो मुलगा नक्की काय सवय लावेल? टीचरने जे सांगितलं ते आचरणात आणेल की ज्या अक्षरात जे ते लिहिलेलं आहे ते अक्षर आचरणात आणेल? आपली मुलं, आपल्या आजूबाजूची लोक, आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय वागतो यावरून जास्त शिकतात. अर्थात या गोष्टी, अशी जगात कुठलीच व्यक्ती नाही जी परिपूर्ण आहे. आणि माझं तर व्यक्तिगत असं मत आहे की कुणी कधी परिपूर्ण असूच नाही. परिपूर्ण झाल्यानंतर आयुष्यातली मजाच निघून जाते. थोडंसं तिखट, थोडासा कडूपणा आपल्या जीवनात असायलाच हवा, पण तो चवीपुरताच हवा, जेणेकरून आपल्या या जीवनरूपी भोजनाला खरा स्वाद येतो. प्रत्येकाचा योग्य उपयोग आहे, पण हे करताना कुठल्या गोष्टीची मात्रा किती असावी हे ठरवणं तितकंच आवश्यक आहे. हे पुस्तक फक्त तुम्ही वाचू नका, तर आपल्या मुलांना मोठ्याने वाचून दाखवा. वाचून दाखवल्यामुळे एकतर आपल्या मुलांना ऐकायची सवय लागेल, लिसनिंग, आणि ऐकता ऐकता मुलांनाही वाचावंसं वाटेल. ही सवय खूप काही देऊन जाईल. या पुस्तकातील सवयी तुमच्या मुलांना लावताना तुम्हाला आलेले अनुभव, तुम्ही त्यावर केलेले वेगवेगळे प्रयोग हे नक्की कळवा. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत मनोज अंबिके. हे 24 वर्षांपेक्षा अधिक काळापासून व्यक्तिमत्व विकास, मानसशास्त्र, मुलांचा विकास या विषयांवर कार्य करीत आहेत, कार्यशाळा घेत आहेत. सर्व वयोगटातील आणि सर्व क्षेत्रातील 2 लाखांपेक्षा जास्त लोकांना त्यांनी प्रशिक्षण दिलेले आहे. कानमंत्र आईबाबांसाठी आणि मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या 21 पद्धती या बेस्टसेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. आता पहिली